आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, तर एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट घेणार। एकाच दिवशी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा बघायला मिळणार आहे। राजधानी दिल्लीमध्ये नेमकं काय घडणार याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। उद्धव ठाकरे हे 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत, तर एकनाथ शिंदे हे सुद्धा दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। तर उद्धव ठाकरे हे सुद्धा इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। यासह राहुल गांधी यांच्या निवासस्थानी डिनरला सुद्धा ते उपस्थित राहणार आहेत। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही नेते दिल्लीमध्ये उपस्थित असल्यानं राजकीय चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। शिवाजी, या संदर्भात आत्ताची ताजी अपडेट। जी माहिती मिळते त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दुपारी 12 नंतर एकनाथ शिंदे हे 12 पंडित पंत मार्ग हे जे श्रीकांत शिंदे यांचं सरकारी निवासस्थान आहे, खासदार श्रीकांत शिंदे यांचं, या ठिकाणाहून निघणार आहेत आणि ते सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। रात्री साधारण 11:30च्या दरम्यान एकनाथ शिंदे हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। सहकुटुंब सहपरिवार ते या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आजची ही जी भेट होणार आहे ती देखील कौटुंबिक भेट असल्याची समजते। या भेटीमध्ये उपराष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यानुसार जर पाहिलं, दुसरीकडे जर पाहिलं तर महाराष्ट्रातील देखील अलीकडच्या काळातील काही घडामोडी आहेत त्यावरती देखील चर्चा होऊ शकते। वेगवेगळ्या मंत्र्यांच्या समोर आलेले व्हिडिओ असो, त्याचबरोबर पाहिलं तर काही मंत्र्यांवरती होणारे भ्रष्टाचाराचे आरोप असो आणि महायुतीच्या सर्वच नेत्यांवरती अलीकडच्या काळामध्ये खास करून सर्व पक्षांच्या नेत्यांवरती जे आरोप होत आहेत त्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकनाथ शिंदे यांच्याशी काही चर्चा करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर उद्धव ठाकरे हे देखील राजधानी दिल्लीमध्ये आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या अगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळं या भेटीचं आणि हे दोन्ही नेते दिल्लीमध्ये एकाच दिवशी असणं याच्या देखील काही कनेक्शन आहे का असे सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केले जात आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर उपराष्ट्रपती पदासंदर्भामध्ये जर काही चर्चा असेल तर मराठी माणूस जर निवडणुकीसाठी उमेदवार दिला घेण्यात आला तर शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे यांचा पक्ष असो, भले इंडिया आघाडीत जरी असले तर कदाचित सपोर्ट करू शकतात अशी देखील माहिती आहे। किंवा शिवसेनेला जर हिंदी जरी नेता असेल आणि तो हिंदुत्ववादी विचारसरणीचा असेल तर उद्धव ठाकरे कदाचित एनडीएला देखील सपोर्ट करू शकतात अशी देखील माहिती आहे। त्यामुळं उद्धव ठाकरे यांचा हा दिल्ली दौरा असो किंवा एकनाथ शिंदे यांचा हा दिल्ली दौरा असो, यांचं कनेक्शन एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना होतील। ते सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नक्कीच शिवाजी, आपण या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी। दरम्यान यावर खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख किंवा त्यांचे पक्षाचे हेड अमित शहा आणि त्यांच्या पक्षदर्शक नरेंद्र मोदी हे दिल्लीमध्ये बसल्यामुळे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, खास करून काय ते शिंदे सेनेला त्यांच्या प्रमुखांना इथे येऊन बसावंच लागेल। त्यात नवीन काय, त्यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीमध्ये, म्हणून शिंदे जर आले असतील तर तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याशी योगायोग वगैरे समजण्याचं कारण नाही, त्यांना दिल्लीतच थांबावं लागतं ना। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठं घडण्यात इतकी मोठी माणसं राजकारणात नाही आहेत। सरकारमध्ये सध्या जे बसलेले आहेत ती काही मोठी माणसं नाही आहेत ना, ती धरून बांधून निर्माण केलेले पदाधिकारी आहेत सत्तेतले। म्हणजे महाराष्ट्राला महान माणसं देण्याची सत्तेमध्ये परंपरा होती, ती भारतीय जनता पक्षामुळे आता खंडित पावली आणि सगळे खुजे आणि बुळे लोक सरकारमध्ये बसल्यामुळे महाराष्ट्राच्या महान परंपरेला ग्रहण लागलेलं आहे। दिल्लीपुढे येऊन झुकायचं आणि वाकायचं सत्ताधाऱ्यांपुढे। उद्धव ठाकरे हे मुंबईतून इथे 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी येत आहेत। राहुल गांधींबरोबर त्यांची बैठक आहे, इंडिया आघाडीची बैठक आहे, महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल। आज संध्याकाळी इथे शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक होईल। त्यानंतर कदाचित आज ते माननीय शरद पवार साहेबांनाही भेटण्याची शक्यता आहे संध्याकाळनंतर। अशा बैठका त्यांच्या ठरलेल्या आहेत।